हा वाला इथं बघा हा the energy of activation for a first order reaction is 104 kilojoule per mole. The rate constant at 25 degrees Celsius is 3.7 into 10 raised to minus 5 second inverse. What is the rate constant at 30 degrees Celsius if our gas constant is 8.314 joule per Kelvin per mole? क्वेश्चन लिहून घ्या. ओके इथं बघा. Now the energy of activation of first order reaction is 104 kilojoule per mole. Energy of activation EA. EA किती आहे सांगा? EA किती आहे? 104 kilojoule per काय आहे तर mole. This is activation energy. Move on. Move on. The rate constant K is how much? 3.7 into 10 raised to minus 5 second inverse. What is the rate constant at 30 degree Celsius? हा K जो आहे 3.7 into 10 raised to minus 7 at temperature काय आहे तर at temperature 25 degree Celsius. तुम्हाला रेट कॉन्स्टंट विचारलाय at what? At temperature is equals to काय तर 30 degree Celsius. R गॅस कॉन्स्टंट किती व्हॅल्यू आहे तर 8.314 जूल पर मोल पर केल्विन. समजतंय? बरं. ऍक्टिव्हेशन एनर्जी किलो जूल्स मध्ये जूल्स मध्ये कन्वर्ट करा. 104,123 हा जूल काय झाला तर पर मोल झाला. आता मला सांगा, मी तुम्हाला सांगितलेलं ज्याचं टेम्परेचर कमी आहे ते T1 आणि त्याचा रेट कॉन्स्टंट K1. ज्याचं टेम्परेचर जास्त आहे तो T2, त्याचं जे काय रेट कॉन्स्टंट असणार आहे ते K2. सो हा K1 असणार आहे आणि हा काय असणार आहे K2 असणार आहे. टेम्परेचर T1 केल्विन मध्ये पाहिजे. केल्विन मध्ये हा 298 केल्विन येणार आहे आणि हा टेम्परेचर T2 असणार आहे. ह्याचा टेम्परेचर किती असणार आहे तर किती असणार आहे 273 प्लस 30 303 केल्विन असणार आहे. ठीक आहे. आता माझ्याकडे फॉर्म्युला काय आहे लॉग टू द बेस 10 K2 अपॉन काय आहे तर K1 इज इक्वल्स टू EA अपॉन 2.303 R T2 मायनस T1 अपॉन T2 इंटू काय येणार आहे तर T1. मग काय करायचं आहे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं आहे. व्हॅल्यू काय सबस्टिट्यूट करणार आहे तर लॉग टू द बेस 10 K2 K1 ची व्हॅल्यू 3.7 into 10 raised to minus 5 is equals to EA किती आहे 104,000 divided by 2.303 into काय आहे तर 8.314 T2 minus T1 303 minus 298 divided by 303 into 298. बरं मी काय सांगते हे सगळं पहिला ह्याला सबस्ट्रॅक्ट करा. सबस्ट्रॅक्ट करून 5 येणार आहे. सॉल्व करा ह्या साईडचं सगळं 104,000 divided by 2.303 into 8.314 303 minus 298 काय येणार आहे 5 divided by 303 into 298. बाळांनो ह्याचा लॉग बघा ऍड करा. ह्या तिघांचा नाही चौघांचा लॉग करून परत ऍड करणार सबस्ट्रॅक्ट करणार आणि अँटीलॉग ऍड सबस्ट्रॅक्ट अँटीलॉग करा. मग सांगते पुढे काय करायचं ते. सांगा काय आली आहे व्हॅल्यू. ह्याची व्हॅल्यू काय आली सांगा. ह्याचं सगळं सॉल्विंग करून लॉग अँटीलॉग घेऊन 0.3308
0.3002 चेक करा जरा दोघांनी पण मग. नाही तसं नाही होत. हे बरोबर आहे. 0.3008 ची व्हॅल्यू लॉग टू द बेस 10 K2 अपॉन काय तर K1. परत हा लॉग आहे, या साईडला शिफ्ट होऊन अनुष काय होणार आहे, हा लॉग या साईडला शिफ्ट होऊन काय होणार आहे, अँटी लॉग. मग इथं काय येणार आहे, K2 अपॉन K1 इज इक्वल्स टू अँटी लॉग ऑफ 0.3008. सांगा अँटी लॉग काय येतं याचं, किती, 1.999 म्हणजे इक्विव्हॅलेंट टू काय येते तर 2. 1.99 म्हणजे इक्विव्हॅलेंट टू काय येते 2. मग आपल्याकडे काय आहे, K2 अपॉन K1 इज इक्वल्स टू काय येणार आहे 2. सो K2 इज इक्वल्स टू 2 इंटू K1 आणि K1 ची व्हॅल्यू काय आहे, 2 इंटू K1 ची व्हॅल्यू काय आहे 3.7 इंटू 10 raised to -5. 7 1 जा 7 2 जा 14, 3 1 जा 3 2 जा 6 plus 1 7. 7.4 into 10 raised to -5 second inverse. What inverse? What inverse? Second inverse. लिहून घ्या यश, लिहून घ्यायचं यश. What is the energy of activation of reaction whose rate doubles? Whose what doubles? Whose rate doubles when the temperature changes from 303 Kelvin to 313 Kelvin. (303 Kelvin to 313 Kelvin. क्वेश्चन बघा काय आहे, what is the energy of activation? What is the energy of activation of a reaction whose rate constant doubles when the temperature changes from 303 Kelvin to 313 Kelvin? So यासाठी 303 Kelvin ला रेट कॉन्स्टंट काय होतं कन्सिडर करायचं K, आणि 313 ला रेट कॉन्स्टंट काय झाला तर 2K. रेट कॉन्स्टंट डबल्स ना, म्हणजे एकाचं K कन्सिडर केलं यश आणि दुसऱ्याचं काय कन्सिडर केलं यश, 2K कन्सिडर केलं. काय कन्सिडर केलं, 2K. सो आपल्याला फाइंड काय करायचं आहे, ऍक्टिव्हेशन एनर्जी. मी तुम्हाला पहिलाच म्हटलं, लोअर टेम्परेचर T1 ला रेट कॉन्स्टंट K1, हायर टेम्परेचर T2 ला रेट कॉन्स्टंट K2 असणार आहे. सो T1 ची व्हॅल्यू किती आहे, T1 इज इक्वल्स टू 303 केल्विन आहे. त्यावेळी रेट कॉन्स्टंट K इज इक्वल्स टू K1 इज इक्वल्स टू काय आहे तर K. सिमिलरली ऍट टेम्परेचर T2 किती आहे तर 313 केल्विन, K2 किती आहे तर 2K. K2 किती आहे 2K. मग नेक्स्ट आपल्याला फाइंड करायचं ऍक्टिव्हेशन एनर्जी फाइंड करायची आहे, आणि आर गॅस कॉन्स्टंट किती आहे तर 8.314 जूल पर मोल पर केल्विन. R इज इक्वल्स टू 8.314 जूल पर मोल पर काय आहे तर केल्विन. सो आता इथं काय करायचं, लॉग टू द बेस 10 K2 अपॉन K1 इज इक्वल्स टू EA अपॉन 2.303 R T2 minus T1 upon T2 into T1. So log to the base 10 2 times K, 2 times K ना, 2 times K upon K is equals to EA find करायचं आहे. 2.303 into 8.314 divided by T2 किती आहे 313 मायनस T1 किती आहे तर 303 डिवायडेड बाय T1 इंटू T2.
सो हा कट लॉग टू द बेस 10 2 किती असते 0.3010 असते. सो 0.3010 इज इक्वल्स टू EA अपॉन 2.303 into 8.314. 313 minus 303 किती आलं 10 divided by 313 into 30 काय आहे तर 3. शिफ्ट करायचं याला. काय करायचं याला शिफ्ट 0.3010 into 2.303 into 8.314 divided by नाही अजून आहे ना 313 into 303 divided by 10 is equals to काय येणार आहे तर EA. आता मी तुम्हाला काय सांगतो जरा लक्ष द्या काय ह्या सगळ्यांचे लॉग बघा फक्त ऍड करा अँटी लॉग बघा जे आन्सर येईल त्याचं 1 डेसिमल शिफ्ट करा डिवाइड बाय 10 आहे ना डिवाइड बाय काय आहे 10चा लॉग काय असतं तर 1 त्यापेक्षा काय करा ह्या सगळ्यांचे लॉग बघा सगळ्यांचे लॉग बघून काय करा ऍड करून मग काय करा अँटी लॉग बघा जे आन्सर येईल त्याला डिवाइड बाय 10 करा जे आन्सर येईल ते डिवाइड बाय 10 आणि तुमचा जो काय आन्सर येणार आहे तो कशामध्ये येणार आहे तर जूल्स मध्ये कशामध्ये येणार आहे जूल्स मध्ये. सांगा काय आली व्हॅल्यू ऍक्टिव्हेशन एनर्जी किती आली ह्याची फक्त व्हॅल्यू सांगा लॉग अँटी लॉगची येते का तुमची काय 546600 बाय 10 आलं हे म्हणजे 1010 काय झालं कॅन्सल. सो हा काय आला तर 54660 जूल इज इक्वल्स टू EA 76 चालेल चेक करा एकदा नाही ते खूप लॉंग होते ते खूप मोठं होते 54च्या रेंज मध्ये आलं पाहिजे तर किलो जूलच्या याच्यामध्ये 54.66 किंवा 76 किलो जूल पर मोल ऍक्च्युली परफेक्ट यायला पाहिजे एकतर 66 यायला पाहिजे किंवा 76 जर चेक काय 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 ते काय वेगळं झालं की 54.66 किलो जूल ऍक्टिव्हेशन एनर्जी कसली एनर्जी ऍक्टिव्हेशन एनर्जी झालं फर्स्ट वन the rate constant of reaction at 500 degrees Celsius is 1.6 into 10 raised to 3 molarity inverse second inverse. What is the frequency factor of the reaction म्हणजे कोण सांगा frequency factor म्हणजे Arrhenius constant A फाइंड करायचा आहे हा if the activation energy is how much 56 kilojoule per mole. The activation energy is 56 kilojoule per mole. गिवन काय काय बघा गिवन मध्ये सगळ्यात पहिला काय आहे रेट कॉन्स्टंट ऑफ द रिएक्शन इज हाऊ मच
K is how much? 1.6 into 10 raised to 3 molarity inverse second inverse. What is the frequency factor? म्हणजे A विचारलेला आहे. If the temperature is how much? Temperature is 500 degrees Celsius. That is 500 plus 273. That is 773 Kelvin. What is the frequency factor of the reaction if activation energy EA is equals to 56 kilojoule per mole? So EA is how much? 5630 joule per mole. So इथं काय आहे? फॉर्म्युला हा वापरायचा. log to the base 10 K is equals to log to the base 10 A minus EA upon 2.303 RT. So log to the base 10 K ची व्हॅल्यू किती आहे? 1.6 into 10 raised to 3 is equals to log to the base 10 A minus 56000 divided by 2.303 into 8.314 into 773. एक काम करा, तो मायनस आहे ना त्या साईडला पूर्ण शिफ्ट होऊन काय होणार आहे तर प्लस. मायनस ही पूर्ण मायनस टर्म या साईडला शिफ्ट होऊन काय होणार आहे तर प्लस. सो इथं काय येणार आहे परत log to the base 10 1.6 into 10 raised to 3 plus 56123 divided by 2.303 into 8.314 into 773 Kelvin is equals to log to the base 10 A. ह्याचं लॉग कसं बघायचं सांगितलेलं मी, आठवते का बघा? परत एकदा सांगते. हा लॉग ऑफ A इंटू B चं कन्सेप्ट आहे. लॉग ऑफ 1.6 इंटू 10 रेस टू 3 जे आहे ह्याला आपण लिहिताना काय लिहिणार आहे? लॉग ऑफ 1.6 प्लस लॉग ऑफ 10 रेस टू 3. 1.6 चं लॉग किती येते सांगा? 2041 येते का बघा लॉग. 16चं शून्य मध्ये लॉग किती येते बघा? रणवीर आता किती दिवस झाले तेच मोबाईल वापरणार लॉग टेबलला? हे आन्सर्स नाही आहे, विसरलो आणायला. किती आहे ना 2041. सो लॉग टू द बेस 10 1.6 काय आहे तर 0.20 काय आहे तर 41. आता हा लॉग टू द बेस 10 असते. लॉग टू द बेस 10 1 येणार आहे. A raised to x, x log A 3. So 3.3 plus 0.2041 म्हणजे 3.20 काय तर 41 प्लस. आता ह्याला शिफ्ट करते. ठीक आहे. आता मला सांगा ह्याचा लॉग आणि एंटी लॉग घ्यायला पाहिजे. मला पटपट व्हॅल्यूज सांगा काय. हा 5600 चा लॉग सांगा. 56 च 56 किती 0 आहेत? 3 0 आहेत ना. हा किती झाले हे? 5 आहेत ना. 5 मायनस 1 4. 4 पॉइंट. 56 चा 0 मध्ये लॉग सांगा. 72748 ठीक आहे. नेक्स्ट 2.303 चा 0.3623 असते. 8.314 चा 0.9198 असते. मला ह्याचं सांगा 773 चं 2.773 चं सांगा. 77 चा 3 मध्ये लॉग सांगा. 77 चा 3 मध्ये 888. So 8 9 10 11 12 13. 9 plus 1 10 plus 8 220.
8 plus 1, 8 plus 1, 9, 10, 11, 11 plus 6, 17 ना. 3 plus 1, 4, 8 plus 4, 12, 12 plus 9, 21, 2, 1, इथं 2, 2 to 4. सो इथं 4 पॉइंट काय येणार आहे 1704. सब्सट्रैक्ट कर दो इसको. 12 minus 7, 7 minus 0, 7. 14 minus 7, 7. 6 minus 1, 0.57 का 75 में एंटीलॉग बताओ. या थर्सडेला आयनिक इक्विलिब्रिया थ्योरी प्लस सीईटी टेस्ट. उद्याच आहे ना, सॉरी पुढच्या थर्सडेला. 3-7. मी काय सांगितलं ऐकू आलं का? नाही ऐकलं ना, मला माहित आहे, येतच नाही तुम्हाला ऐकू. चला तर जात आहे. ज्यांची नाही आहे त्यांनी एक्झाम टेस्ट द्यायची येऊन. हे लॉग आहे, या साईडला जाऊन काय होणार आहे अँटीलॉग. जरा इथे लक्षात, या पुढे लक्ष, सगळ्यांनी इथे लक्षात आहे. ए दुश्मन हो, इधर ध्यान दो. हा लॉग या साईडला शिफ्ट होऊन काय होणार आहे अँटीलॉग. सो इथं काय येणार आहे अँटीलॉग ऑफ 6.9841 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर ए. सो हा 6 आहे. मी काय सांगते बघा, 6 आहे ना, आहे तसं 10⁻6 घ्या. आहे तसं 10⁻6 झालं. 10⁻6 घेतला आता म्हणजे इथं 0 आहे. काय येतं 0, कॅरेक्टरिस्टिक काय राहिली 0. 6 घेतला आहे तसं कॅरेक्टरिस्टिक 0 राहिली. 0.98 चं 41 मध्ये अँटीलॉग सांगा. 0.98 चं 41 मध्ये अँटीलॉग सांगा. 9640 9640. इथं 0 आहे कॅरेक्टरिस्टिक्स. 0 plus 1, 1. So 9.640 into 10⁻6 is equals to 8. नाही आला आन्सर. काय आहे तुम्ही चेक करा काय राहिले ते. 9.7 आपलं चेक करा काय येतंय. लॉग वगैरे चेक करा, त्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे तर सॉल्व. चला आवरा लवकर लवकर. ऍडिशन चुकलंय का त्यातलं लॉग चुकलंय. ऍडिशन चुकलंय. किती येते व्हॅल्यू त्याची 3.784. मग ही व्हॅल्यू किती येते 5 येते काय तर तिथं 98 6.98 काय येते मग 6 8 1 का 5 8 1. मग अँटीलॉग ऑफ 9881 किती आली व्हॅल्यू 10⁻6 घ्यायचंच. काय घ्यायचं 10⁻6 घ्यायचं. 9.729. हा युनिट काय असणार आहे याचं रेट कॉन्स्टंटचं युनिट मोल इनवर्स सेकंड इनवर्स. विसरायचं नाही आर्हेनियस कॉन्स्टंटचं युनिट मार्क्स जातात. आर्हेनियस कॉन्स्टंटचं युनिट विसरायचं नाही, मार्क्स जातात. कशामध्ये काय आहे तुझ्या टेक्स्टबुक मध्ये काय आहे मी सांगितले तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचं. व्हॅल्यू तुमचं तुम्ही चेक करा. 9.72 आहे. कुठं आहे बघा काय चुकतंय. जास्त तुमचं तुम्ही सॉल्व्ह करा मॅटर.
माझ्याकडे टेक्स्टबुक 9.72. नाही असं काय नाही, असू दे, ठीक, काय इश्यू नाही, तुमचं आन्सर यायला पाहिजे एवढंच. हे बघा, हे क्वेश्चनला पटकन, हे सोपं आहे खूप. नाही, 2 आहेत अजून, हा एक आणि हा एक आहे. हा जो क्वेश्चन आहे ना, the rate constant for the first order reaction is given by log to the base 10k 14.34 minus 1.25 into 10 raised to 4 by t divided by t आहे, तरच आन्सर येते, नाहीतर येत नाही. कॅल्क्युलेट द ऍक्टिव्हेशन एनर्जी ऑफ द रिएक्शन. सोप्पा आहे, कंपॅरिझन आहे फक्त. कंपॅरिझन फेनॉमेना यूज केले का इथं? ठीक आहे. द कॅल्क्युलेट द ऍक्टिव्हेशन एनर्जी ऑफ द रिएक्शन. मी पहिला हा इक्वेशन लिहिते. log to the base 10 ठीक आहे. log to the base 10 k is equals to 14.34 minus 1.25 into 10 raised to 4 upon t. upon t. अनुज, upon t. त्याला कंपेअर करायचं. कोणता इक्वेशन बरोबर? स्टँडर्ड इक्वेशन बरोबर. log to the base 10k is equals to log to the base 10a minus EA upon 2.303 RT. आता हा log to the base 10a ची व्हॅल्यू एवढी आहे. हा log to the base 10k log to the base 10k आहे आणि ही व्हॅल्यू इक्विव्हॅलंट आहे. आलं लक्षात? मग ह्यालाच कंपेअर करा दोघांना. म्हणजे 1.25 into 10 raised to 4 divided by t. दोघांच्याही मायनस आहे काय, त्यामुळे मायनस घालू तर चालते. EA अपॉन काय येणार आहे 2.303. R ची व्हॅल्यू काय येणार आहे 8.314 इंटू टेम्परेचर काय येणार आहे, येस कॅन्सल होणार. हा टी आणि हा टी काय होणार आहे कॅन्सल. सो 1.25 into 10 raised to 4 into 2.303 into 8.314 is equals to EA, that is activation energy. ह्याचा लॉग बघा, ह्याचा लॉग बघा, ह्याचा लॉग बघा, त्याला आहे तसं ठेवा, काय करू नका. तिघांचा लॉग बघा, ऍड करा, अँटी लॉग करा. मार खाण्यासारखे काम करू नका. किती आलं? नाही, पहिला हे सांगा 2393 आलं असेल. हा ह्याचं लॉग ऍड करून अँटी लॉग 23.93 into 10 raised to 4 is equals to EA. मग हे काय केलं, एक डेसिमल शिफ्ट केलं म्हणजे 239.3 इंटू काय झालं तर 10 raised to 3 हा जूल झाला ऍक्टिव्हेशन एनर्जी. किलो जूल्स मध्ये काय येणार आहे 239.3 किलो जूल्स पर मोल इज इक्वल्स टू EA, दॅट इज ऍक्टिव्हेशन एनर्जी. तो झाला असेल तर पुढचा ला हा वाला.
What is the fraction of molecules in a gas at 300 Kelvin collides with an energy equal to activation energy of 50 kilojoules per mole? What is the fraction of molecules in a gas at 300 Kelvin collides with an energy equal to activation energy? मी तुम्हाला आर्हेनियस इक्वेशन मध्ये म्हटलेला A इज इक्वल्स टू काय असते? P इंटू काय असते तर Z. प्रॉपर ओरिएंटेशन कोलिजन्स ए यशा प्रॉपर ओरिएंटेशन कोलिजन्स आणि कोलिजन रेट आणि F म्हणजे काय तर फ्रॅक्शन ऑफ कोलिजन्स विच आर इफेक्टिव्ह. त्याचं रिलेशन काय होता? F इज इक्वल्स टू E रेज टू मायनस EA अपॉन आर्ट. हे रिलेशन आपल्याला फाइंड काय करायचंय? F काय फाइंड करायचंय? सो लॉग अप्लाय करा दोघांना. लॉग टू द बेस E होणार आणि मग लॉग टू द बेस 10. मग दोघांकडे लॉग अप्लाय केला तर लॉग टू द बेस 10 F इज इक्वल्स टू मायनस EA अपॉन काय येणार आहे? 2.303 RT. कारण लॉग टू द बेस E ठीक आहे, लॉग टू द बेस 10 ला 2.303 घ्यावे लागणार आपल्याला. मग मायनस EA, मायनस EA ची व्हॅल्यू किती आहे? 50. सो 50 इंटू काय करायचं तर 1000 डिवायडेड बाय 2.303 इंटू 8.314 इंटू टेम्परेचर 300 केल्विन. कारण तुम्हाला इथं ऍक्टिव्हेशन एनर्जी दिली आहे. किती दिली आहे? 50 किलो जूल पर मोल. आणि काय दिलंय? टेम्परेचर 300 केल्विन. सो डू वन थिंग, हे 2 0 आणि हे 2 0 काय होणार आहेत तर कॅन्सल. सो 500 डिवायडेड बाय 2.303 इंटू 8.314 इंटू 3 आहे. ह्या सगळ्यांचे लॉग तुम्हाला पार्ट असले तरी पण चालतात, सोपं जाईल. मग अँटी लॉग फक्त बघायला लागणार. आता 500 आहे म्हणजे 2 पॉइंट काय येणार आहे तर 6990. याला ठेवा साईडला. बाकीचे व्हॅल्यूज बघा. 2.303 चं काय येणार आहे? 0.3623. नेक्स्ट 0.9198. नेक्स्ट 0.4771 ना. 3 चं लॉग 4771. 8 plus 3 11. 11 plus 1 12. 9 plus 1 10. 10 plus 7 17. 18 19. 6 plus 1 7 plus 1 8. 7 14 plus 1 15. 15 है ना. 9 plus 1 10. 10 plus 4 14. 14 plus 3 17. So the काय येणार आहे? 1.7592. सबस्ट्रॅक्ट करा. 10 minus 2 8. 18 minus 9 9. 8 minus 5 3. Next 6 to 16. 16 minus 7 is 9. 1 minus 1 is 0. So 0.9398. हे बघा, ह्याचा अँटीलॉग सांगा 0.93 चा 98 मध्ये. किती येते? सो लॉग टू द बेस 10. मला फक्त व्हॅल्यू सांगा. F 0.75 चा 92 मध्ये. सॉरी 0.95 चा नाही, हे 0.93 चा 98 मध्ये अँटीलॉग सांगा. 8 नाही नाही, डायरेक्टली सिर्फ व्हॅल्यू बोलो. 8 पॉइंट टाकू नका, विदाउट पॉइंट सांगा. 8706. इथं कॅरेक्टरिस्टिक 0 हाय, पण मायनस विसरू नका. काय विसरू नका? म्हणजे तुमचा हा लॉग टू द बेस 10 जो आहे F हा -8.70 काय आहे तर 6. हा लॉग टू द बेस 10 या साईडला शिफ्ट होऊन काय होणार आहे? सो F इज इक्वल्स टू अँटी लॉग ऑफ -8.706.
बरं मॅन्टिस्टा घ्यायला, कारण अँटीलॉग मायनस मध्ये आला ना, -8 आहे ना, आपण काय करणार आहे -8 मायनस 0.706, सो -8 मायनस 1 प्लस 1 मायनस 0.706, हा -9 झाला प्लस, हे सबस्ट्रॅक्ट करून किती येत आहे 1.000 मायनस 0.7060, हा 10 झिरोच राहणार, हा 10 हा 9 हा 9 आणि हा 0, 10 मायनस 6 काय येणार आहे तर 4, 9 मायनस 0 9, 9 मायनस 7 2, 2940 ना. सो F इज इक्वल्स टू अँटीलॉग घेताना, हे बघा अँटीलॉग घेताना 0.2940 घ्यायचं आणि ही हे -9 आहे, येस 10 रेस टू -9, सांगा बघू काय होणार, हे 10 रेस टू -9 आहे तसं घेतलं, प्लस इथं काय होतं 0.2940, सांगा व्हॅल्यू F इज इक्वल्स टू 1986, कॅरेक्टरिस्टिक 0 आहे, 1.986 इंटू 10 रेस टू -9. हा क्वेश्चन खूप जणांना समजत नाही, कारण ते रिलेशनच माहित नसते F म्हणजे, त्यामुळे ते समजून घ्या आणि लिहा, ह्याच्या टाइपचे व्हरायटीचे क्वेश्चन्स आणि जास्त आहेत सीईटी ला, ठीक आहे ना. 1.986 is approximately 2. This is how we complete chemical kinetics theory. We will start with the CET. कंप्लीट करा. क्या फोन कब से लगा रू, हाँ फोन कब से लगा रू बोली. नेट पैक का क्या, नेट पैक कैसा मारने वाला. ठीक है बाय. जावा, उद्या नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करणार आहे, उद्या नाही. हाय सोमवारी.